हॅलो हॅलो, हा कोण बोलतोय? तू कोण बोलतोय? रम्याकडे जा ना फोन. अरे कोण रम्या? अहो रम्या जा बोल. अरे तुझ्या याच्या दांडीत काही नंबर पण लाव ना फोन. तुमच्या अवकतीपेक्षा शौक आहे माझे. कोण सोडून गेले नाही काय फरक नाही पडत मला, कारण की या जमान्यात तुमच्यापेक्षा दिवाने आहे जास्त माझे. लावा ताकद एवढं गांडून, मी पण ना तुमच्या अंगावरती गाडी घालवल बेंचवर. कौन है ये लोग? कहां से आते हैं? तुला कुत्रे पकडायच्या गाडीत पकडून दिला पाहिजे. तू घाला अंगावर गाडी. तुझ्या व्हिडिओ बघण्यापेक्षा मी मरणं पसंत करतो. अरे माझ्या बापाच्या नातेवाईकांमध्ये खरंच दम नाही का? बेंचत माझ्या आईच्या नातेवाईकांना फोन करून सांगतात का तुमच्या गांडीत दम नाही का? दम असेल तर मला कॉल करून बघा ना. बेंचोत नाही ना तुमचा दम काढला अक्का. मग बेंचोत मी माझ्या बापाची आवलत नाही बेंचोत. असं वाटतं याची क्वायत्यानी कटिंग केली. तू बाई मला क्वायत्यानी कटिंग करणार. तुझ्या कटिंगवाल्याचा नंबर दे पहिला आधी. तुझ्यामध्ये एवढाच दम येतं नातेवाईकांना फोन लावून शिवाय दे. इथं रीलवर काय आला ज्ञान देतो आम्हाला, आणि तसं बी आमचं मजा येऊ राहिली तुझ्या रील बघायला आम्हाला. तेवढा टाइमपास होते. तुम्हाला प्रश्न पडला असं ह्यो कोण आहे आणि याच्यावर आपण रील का बनवतोय, तर तुमच्या माहिती करता सांगतो. मग तुमचं जिंदगी खूप चांगली, कशाला याच्याबद्दल माहिती करून घेता. शॉर्टकटमध्ये सांगतोय. सूरज चव्हाणचा मावस भाऊ रमेश जगताप आहे. 50 कुत्री भुकतं माझ्या पाठीमाग. भेंचो तेडगा अंड्या तू पण भूक म्हणजे 51 होशील. आणि तुझ्यात दम नसेल ना लांबच शांत उभा राहा. भुकायचं असेल ना समोर येऊन भूक लावड्या. हा मग तू कुत्र्यांचा लीडर असशील म्हणून कुत्रे भोकत असतील. कुत्र्यांना पण तुला बघून असं वाटत असेल आमच्यातला जे हरवलेला मित्र आहे. चूतिया मत बनाओ लोगों को. कोणालाच सांगू नको. तू आपला माणूस आहे ना म्हणून मी तुला सांगतो. शिलाई मशीनचा चाक कधीच पंक्चर होत नाही. समजलं ना येडगा अंड्या? नाही तर नांगरस आहेत घोडा लावल तुला. कोणाला सांगितलं तर लक्षात ठेव. हा आपला सॉरी भाऊ नाही सांगणार कोणालाच. पण एक मिनिट, नांगर साईड घोडा तर बापाने ठेवला होता का? नांगर साईड घोडा मला मरायची भीती नाही ना जगायची भीती नाही. आपण तवर जिवंत आहे ना तवर नातेवाईकांना नांगर सहित घोडा लावणारच म्हणजे लावणार. ते पण पद्धतशीर येडगा अंड्यांना लावू द्या किती ताकद लावायची ते. आपण बरोबर यांची गेम वाजवणार बेंच. तुला नांगर पाहिजे असेल तर माझ्या घरचा नांगर तुला फुकाट आहे. तू नातेवाईकांना घोडे नावलाय तर बैल लाव, पण ही रीलवर अशी बकचोदी करायचं बंद कर. चुप कर बे कुत्ते. मी सांगतो आज ना उद्या मारायचंय तर कशाला या येडगा अंड्या नातेवाईकांना घाबरायचा. एक आपल्याला घरी पोसायला येतं भेंचो त्यांच्या आईचा बसोडा. लक्षात ठेवा यांना घाबरायचं नाही. यांना ना नांगरा सहित पद्धतशीर घोडा लावायचा म्हणजे लावायचं. मी आधी नातेवाईकांना खूप घाबरायचो, पण जेव्हापासून याच्या व्हिडिओ बघितला ना तेव्हापासून सगळ्या नातेवाईकांना नांगरा सकट घोडा लावा ताकद. हग दिया. आतापर्यंत घाबरलो आणि घाबरणार हे फक्त स्वतःच्याच बापाला. नाही तर या नातेवाईकांना ना नांगरा सहित घोडा लावणार. येडगा अंड्यांना यांना लावू द्या किती ताकद लावायची ते. मी पण बघतो किती दम यांच्यामध्ये. येऊ द्या फक्त त्यांना. याच्या नातेवाईकांनी यालाच नांगरासहित घोडा लावलेला दिसतोय. डोक्यात पांगळा बिंगळा झाला काय हो? मला काय कळा नाही याचं काय चाललंय. रीलवर नुसती बघतो काय नातेवाईक. भैयाला कोणतरी सांगा बरं, घोडा नांगर मध्ये किती फरक असतो. क्या कर रहे हैं यार तू? मजाक है क्या? आप क्या बहुत ज्यादा पीते हो क्या? ये येडगा अंड्यांनो माझ्या नादी लागू नका. एक तर मी ना इतका माधुरतोच ना पक्का माधुरतोच. मला सपोर्ट करणारा माझा भाऊ आहे जिवंत. यांना ना नातेवाईकांना नांगरा सहित घोडा लावून माझ्या नादी लागले ना नांगरा सहित घोडा लावून भेंचो. अजून अर्धी 90 मारा दोघं, पण मिटून घ्या भांडणं. काय आला बाई, काय आला वाढवता भांडणं? घ्या ना मिटून. आधी आपापल्या चड्ड्या सांभाळा, मग लोकांना आपण ठरवू घोडा लावायचा का नांगर लावायचा का बैल लावायचा. लाईक आणि सबस्क्राईबचं बटन तेवढं तोडून टाका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.